अविद्यमानोऽप्यभवाति त्वयो धातोरधिया स्वप्नमनोरथ यथा तत्कर्म संकल्प विकल्पकमनो बोधो निरुंध्यादभयं तस्यात्. अर्थात विद्यमान नसलेलाही द्वैताचा प्रपंच हा करणाऱ्या मनुष्याच्या मनाला स्वप्न किंवा मनाने कल्पिलेले प्रक्षेप भासतात त्याप्रमाणे भासतो. म्हणून विवेकी मनुष्याने कर्माचा संकल्प व विकल्प करणारे जे मन आहे त्या मनाचा निरोध करावा, म्हणजे अनन्य भक्ती सोडून मन कोठेही जाऊ नये असे केले तरच अभय प्राप्त होते. पुरुषासी जो प्रपंचो दिसे तो नसताची मिथ्या आभासे जेविका एकला निद्रावशे स्वप्न माझी जगकल्पे असोनी निद्रावशे दिसे स्वप्न जो जागा होऊनी आपण करू बैसे मनोरथ ध्यान तो नसतेची जनवन एकत्वी देखे होका घालोनी आसन जो करी मूर्ती चिंतन त्यासी ध्येय ध्याता उपचार ध्यान नसतेच जाण कल्पित भासे जेवी धनलोभ्याचे हरपे धन परिवासना न सांडी धनधान्य धनाते आठविता मन धनलोभे पूर्ण पिसे होय मन स्वये जरी नवे धन तरी धनकोश आठवी मन तव स्मृती वळघे वन व्यामोहे पूर्ण पिसे होय तेवी व्यामोहाचे पूर्ण भरित मिथ्याभासे देहादी द्वैत ते अहंभावे मानिता आप्त भवभय निश्चित आदळे अंगी भवभयाचे कारण मनकल्पना मुख्य जाण त्या मनाचे करावया निरोधन सद्गुरु वचन निजनिष्ठा हे जाणोनी सच्छिष्य ज्ञाते गुरुवाक्ये विश्वासयुक्ते विवेक वैराग्य चे निहाते निज मनाते आकळीती तेची आकळीती हातवटी संक्षेपे राया सांगेन गोष्टी सद्गुरु वाक्य परिपाटी जे मनाते थापटे निज बोधे चंचळत्वे विषय ध्यान करिता देखे जे जे मन तेथे होय ब्रह्मार्पण सद्गुरु वचन निजनिष्ठा धरून या विषय स्वार्थू मने जो जो घेई जे अर्थू तो तो होय परमार्थू हा अनुग्रह समर्थो गुरु कृपेचा जो भुई भेणे पळो जाये तो जेथे पळे तेथे भू ये मग येणे जाणे स्वये राहे ठाई ठाये पांगुळला तैसे मनासी लावे जे वर्म जे जे देखे तेची ब्रह्म जे जे करू तैसे कर्म तेथ पुरुषोत्तम स्वये प्रगटे. अर्थात मनुष्य निजला म्हणजे त्याला स्वप्न दिसते ते खरे नसते. तो एकटाच स्वप्नात जगाची कल्पना करतो. जागेपणेही मनुष्य असे करीन तसे होईल इत्यादी मनोरथ करतो. तेव्हा तो एकटा असूनही त्याच्या मनापुढे लोक, अरण्ये, मार्ग, घरे या वस्तूंची काल्पनिक चित्रे उभी राहतात. किंवा तो आसन मांडी घालून मनाने एखाद्या मूर्तीचे चिंतन करू लागला व मनाने पूजा करू लागला तर ध्येय, ध्याता, गंधफूल इत्यादी उपचार हे सर्व काही त्याच्या कल्पनेने प्रक्षेप केलेले दिसते. एखादा धनलोभी माणूस आहे आणि त्याचे धन कुणी बुडवले तर त्याची वासना त्या धनाला मनाने कल्पून तेथेच चिटकवते आणि त्याचे मन अस्वस्थ होते. स्वतः मन काही धन नव्हे पण केवळ धनाची आठवण करून ते वेडे होते. त्याच न्यायाने देह व इतर वस्तू या वेगळ्या भासतात आणि हा अमुक एक मी आहे आणि अमुक एक गोष्टी माझ्या आहेत अशा विचाराने ते वेगळेपण तो स्वीकारतो व लगेच जे आहे त्याचा नाश होईल असे भय निर्माण होते. संसार भयाचे मुख्य कारण म्हणजे मनाने केलेली कल्पनाच आहे व सद्गुरूच्या वचनावर दृढ निष्ठा हाच त्या मनाला जिंकण्याचा उत्तम उपाय आहे असे जाणून शहाणे शिष्य गुरुवचनावर श्रद्धा ठेवतात व विवेक आणि वैराग्य यांच्या सहाय्याने मन ताब्यात ठेवतात. आता हे राजा, मनाला स्वाधीन ठेवण्याची ही युक्ती कशी करावी ते मी सांगतो. सद्गुरूंचे वचन असे आहे की सर्वत्र एकच आत्मतत्व, एकच ब्रह्म विलसत आहे. या वाक्यावर श्रद्धा ठेवली की मन स्थिर होते. मग स्वाभाविक चंचलपणाने मन बाहेरचे जे दृश्य डोळ्यांनी पाहते किंवा अंतरंगात ज्या विषयाचे ध्यान घडते ते सर्व त्या शिष्याची सर्वत्र ब्रह्मभावना जागृत झाल्याने ब्रह्ममयच होते. विषयांचा स्वार्थ धरून
मन ज्या विषयाचे ग्रहण करते तो विषय ब्रह्म आहे असे समजणे ही मोठी सद्गुरु कृपाच आहे. भूमीला भिवून जो पळू लागतो तो कोठेही गेला तरी त्याच्या पायाखाली भूमी असतेच. मग तो जागच्या जागीच थांबतो. पळण्याचे वृथा श्रम करीत नाही. मनाला तसाच धडा द्यावा. मन जे जे पाहते तेच ब्रह्म व जे कर्म करते तेथे पुरुषोत्तमच प्रकट होतो. शृण्वन् सुपत्राणि रथांग पाणेर जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि यथार्थकानि गायन विलज्जो विचरेत संग. अर्थात चक्रपाणीची जी अतिशय कल्याणरूप जन्मकर्मे आहेत आणि त्यासंबंधी लोकांनी गायलेली नामे आहेत ती स्वतः ऐकत व स्वतः गात निसंग होऊन लोकांची लज्जा न धरता त्यांनी संचार करावा. एवम इंद्रिय वृत्ती उल्लाळे मोडिले गुरुवाक्य प्रतिती बळे निजातिष्ठान मेळे कळासले येके वेळे अखंड कुलूप ऐसे नेमिता बाह्य कर्म मनाचा मोडे द्वैत भ्रम तव सबाह्य परब्रह्म पूर्ण चित व्योम कोंदाटे ऐसे भजने मन नेमिता स्वये न रेखे कल्पांत काळ भये भक्त होऊन या निर्भये विचरती स्वये निशंक. हे अगाध निष्ठा परिपूर्ण भोळा भाळ्या न टके जाण या लागी सुगम साधन सांगेना आन ते ऐक. तरावया भाळे भोळे जन मुख्य चित्तशुद्धीचं कारण जन्मकर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरे चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेणे सादरे ऐके माता तेणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. हरीची जन्मकर्मे अनंत गुण म्हणाल त्यांचे नवेल श्रवण लोकप्रसिद्ध जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. बहुदेव बोलिले पुराणी तेही लागते ज्यांचे चरणी तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदिजे त्याची जी जी जन्मे अति अद्भुत जी जी कर्मे परमार्थयुक्त स्वमुखे बोलिला भगवंत ती ती ज्ञानार्थ परिसावी. जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने वीण या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. मोले घेतली जे गाये दुभते खाता विषय होये तेची दान देता लवलाहे दुभती होये परमामृते. तेवी केले जे श्रवण ते मनने परम पावन तेची उपेक्षिता जाण परिपाकी पूर्ण वांज होय. हरिनाम पडता श्रवणी एका गिळोनी जाये वदनी एका ये कानीचे ते कानी जाय निघोनी हरिनाम. अर्थात ह्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने इंद्रिय वृत्तींची खळबळ शांत होते. त्यांचे मन ब्रह्माच्या अधिष्ठानाशी एकरूप होते आणि बाह्य प्रवृत्ती कुलूप घातल्याप्रमाणे बंद पडते. अशा प्रकारे भेदबुद्धीतून देहाच्या वेगळेपणाच्या जाणीवेतून होणाऱ्या कर्माची गती थांबली म्हणजे त्यातच मनाचा द्वैतभ्रम निवृत्त होतो. अर्थात आत आणि बाहेर परब्रह्माचाच विलास राहतो. अशा प्रकारे मनाचा निग्रह झाला की भक्त मनाने निर्भय होतात आणि मृत्यूचेही भय त्यांना वाटत नाही. ते निशंकपणे संचार करतात. अशा प्रकारची गहन निष्ठा सामान्य भोळ्या लोकांना साध्य होत नाहीत. त्यांनी काय करावे तेही मी सांगतो. भोळ्या जनांचा उद्धार होण्यास प्रथम चित्तशुद्धी हवी. श्रीहरीच्या जन्मकथा आणि अवतारलीला मोठ्या आदराने ऐकाव्यात. त्यात किती उत्कंठा हवी. आपला पुत्र हरवला आहे अशी माता व तो सापडल्याचे वृत्त जेव्हा ऐकते तेव्हा ती ज्या उत्सुकतेने ती बातमी ऐकते तशी उत्सुकता हवी. श्रीहरीचे जन्म गुण कर्मे अनंत आहेत. त्या सर्वांचे श्रवण करणे शक्य नसते. म्हणून जे लोकप्रसिद्ध पुराण आहे ते आदराने ऐकावे. पुराणात अनेक देवतांचे महात्म्य सांगितलेले असते. पण सर्व देव ज्या चक्रपाणीला वंदन करतात तो चक्रपाणी वेद व इतर शास्त्रे आणि पुराणे यांनाही वंद्य आहे हे लक्षात घ्यावे. भगवंताचे जे अद्भुत अवतार झाले आणि महान कार्य त्याने केली व स्वमुखाने त्याने जे जे काही सांगितले ते ते ज्ञानासाठी श्रवण करावे. पण मनन केले नाही तर पुराण श्रवण व्यर्थ होते. म्हणून पुराण ऐकल्यावर त्यावर विचार करावा. समजा आपण एखादी गाय विकत घेतली आणि तिचे दूध काढून आपण स्वतः प्राशन केले तर ती गाय
एक विषय म्हणून ठरते. पण जर तिचे दान केले तर जणू काही ती अमृतच देते, म्हणजेच ते दान मुक्तिप्रद होते. त्याचप्रमाणे जे श्रवण करतो त्याचे मनन करावे, म्हणजेच श्रवणाचा खरा उपयोग होतो. पण नुसते ऐकले व मनावर घेतले नाही तर त्या श्रवणाचे फळ काही मिळत नाही. हरीचे नाव ऐकताच काही लोकांच्या बाबतीत ते बोलणाऱ्याच्या मुखातून, ऐकणाऱ्याच्या कानातून अंतरंगात जाते, तर काही लोकांच्या बाबतीत ते दुसऱ्या कानाने निघून जाते. हरिनाम पडता श्रवणी, ज्यांचे रिखे अंतःकरणी, सकळ पापा होनी धुणी, हरिचरणी तो विनटे, या परिश्रवणी श्रद्धा, मननयुक्त करिता सदा, ते विकल्प बाधिना कदा, वृत्ती शुद्धा स्वये होय, ऐसे मननयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण, तेने हर्षे हरिकीर्तन करी आपण स्वानंदे, हरिचरित्रे अगाध, ज्ञानमुद्रा पदबंध, कीर्तनी गाता विशद, परमानंद ओसंडे, वानिती अजन्मयाची जन्मे, वानिती अकर्मियांची कर्मे, स्मरती अनामियांची नामे, अति सप्रेमे डुल्लत, साधावया निज काज, सांडुनी लौकिकाची लाज, कीर्तनी नाचती भोज, अति निर्लज्ज निशंक, कीर्तने निर्दाळिले दोष, जपतप ठेले निरास, यमलोक पाडिला बोस, तीर्थाची आस निरास जाहली, यमनियमा पडती उपवास, मरो टेकले योगाभ्यास, कीर्तन गजरे ऋषिकेश, निर्दाळी दोष नाम मात्रे, कीर्तनाचा घडघडाट, आनंदू कोंदला उद्भट, हरुषे डोले वैकुंठ पीठ, तेणे सुखे नीलकंठ तांडवनाचे नाचतू, या परी हरी कीर्तन देत परम समाधान, हा भक्तिराज मार्ग पूर्ण, ये मार्गी स्वये रक्षण चक्रपाणी करता, चक्र घेऊनी भक्ताचे ठाई, म्हणे तुझे कार्य काही, मज जगी वैरीची नाही, भक्तद्वेषी पाही निज शस्त्रे नाशी, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी, जेथे चक्रपाणी रक्षिता, तेथे न रिखे भयाची कथा, वार्ता यापुरी कीर्तिवंता, हरे सर्वथा स्वये रक्षी, ज्यासी न करवे कथा श्रवण, अथवा न टके हरिकीर्तन, तीही करावे नामस्मरण, रामकृष्ण गोविंद, अच्युत नामाची निजख्याती, चेवल्या कल्पांती होणे दी च्युती, त्या नामाते जे नित्य स्मरती, ते जाण निश्चिती अच्युत्यावतार, रामकृष्णादी नामश्रेणी, अखंड गर्जे ज्यांची वाणी, त्यासी तेथे येती लोटांगणी, सुरवर चरणी लागती स्वये, अर्थात हरिनाम कानी पडताच ते ज्याच्या अंतःकरणात शिरते त्याची सर्व पापे क्षालन होतात आणि तो हरिचरणांचा भक्त बनतो. ह्याप्रमाणे श्रवणाला मननाची जोड दिली तर विकल्प कधीही बाधत नाही आणि चित्त शुद्ध होते. त्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाहीत. हरिकथा श्रवण केल्यावर मनन केले की मन हर्षाने भरून जाते आणि भक्त हरीचे गुण आनंदाने गाऊ लागतो. परमात्म्याची ज्ञानगर्भ शब्दांनी रचलेली अलौकिक चरित्रे कीर्तनात गाता गाता मग परमानंद होतो. असे भक्त अजन्म भगवंताचे जन्म आणि कर्त्या परमेश्वराची कर्मे आनंदाने वखाणतात. जो खरा नामरहित आहे त्याचे नामस्मरण करतात आणि अतिप्रेमाने डोलतात. स्वतःच्या हितासाठी असे भक्त कीर्तन करताना संकोच सोडून नर्तन करतात. कीर्तनाने दोष नाहीसे होतात. जप तप तीर्थे व्यर्थ ठरतात. यम नियम उपाशी राहतात. योगाभ्यास क्षीण होतो. यमलोक ओस पडतो, कारण कीर्तनाने सर्व दोष जातात. कीर्तनाचा घडघडाट सुरू झाला म्हणजे आसमंत आनंदाने भरून जातो. भगवान विष्णू हर्षाने डोलू लागतो. शंकर तांडव नृत्य करू लागतो. याप्रमाणे हरिकीर्तन परम समाधान देते. कीर्तन हा भक्तीचा राजमार्ग आहे. या मार्गात स्वतः चक्रधारी रक्षण करणारा आहे. श्री हरी हातात चक्र घेऊन भक्ताला म्हणतो, तुझे काय कार्य आहे? या जगात माझा कोणी वैरी नाही. मी सर्वांशी सम आहे. पण भक्ताचे जे वैरी असतील त्यांना तो आपल्या शस्त्रांनी नष्ट करतो. तो अभिमान रूपी शत्रूचा चक्राने चेंदामेंदा करतो.
गदेने मोह व ममता या शत्रूंना ठेचून काढतो. शंखाने आत्मबोध जागृत करतो आणि हातातील कमळाने तर तो भक्तांचीच पूजा करतो. असा चक्रपाणी जर रक्षण करणारा असेल तर भयाचे नाव कसे उरणार? ज्यांच्याने कीर्तन करवत नाही आणि श्रवणही होत नाही त्यांचे काय करावे? त्यांनी राम, कृष्ण, गोविंद असे नामस्मरण करावे. अच्युत नाम मनात ठसले तर भक्ताचा अधपात होत नाही. अशा नामाचे जे स्मरण करतात ते स्वतः अच्युताचे अवतारच असतात. ज्यांची वाणी रामकृष्ण आदी नावे गर्जना करून म्हणत असते, त्यांच्या पायाशी तीर्थे लोटांगण घालतात आणि श्रेष्ठ देवही स्वतः पाया पडतात.